नमस्कार, मी अनिल जगताप। आज आपल्यासमोर येण्याचं प्रमुख कारण असं आहे की राज्य शासनानं 2023 मध्ये 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती। 23 आणि 24 मध्ये या योजनेला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यानं प्रचंड असा प्रतिसाद दिला। 2023 मध्ये राज्यातल्या 1,75,00,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, तर 2024 मध्ये 1,70,00,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता। मात्र दुर्दैवानं यावर्षी ती योजना राज्य शासनाने बंद केली। त्याचबरोबर या योजनेत आमूलाग्र असे बदल केले जे शेतकऱ्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत। कारण या योजनेमध्ये जर पिकाचं नुकसान झालं तर शेतकऱ्याला 4 ट्रिगरद्वारे नुकसान भरपाई मिळत होती। मात्र दुर्दैवानं यातले 3 ट्रिगर राज्य शासनाने बंद केले आहेत। केवळ पीक कापणी प्रयोगा आधारित आता पीक विमा देण्याचं धोरण राज्य शासनानं अवलंबलेलं आहे। आता आपण अनुभवतोय धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रचंड अशी अतिवृष्टी झाली, पिकांचं अतोनात नुकसान झालंय। मात्र याच्या पूर्वसूचना देऊन देखील आता शेतकऱ्यांना 1 रुपया देखील मिळणार नाही। कारण राज्य शासनानं जी पीक विमा योजना आणली आहे त्यात केवळ पीक कापणी प्रयोगा आधारित नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यामुळे अगोदर जे 4 ट्रिगर होते त्याचं महत्त्व किती होतं हेही आपल्या लक्षात आलं पाहिजे। राज्य सरकारला या निमित्तानं मी विनंती करतोय की आपण हे 4 ट्रिगर आत्ता का होईना लागू करावेत, जेणेकरून शेतकऱ्याचा फायदा होईल। त्यात आणखी एक मला आपल्याला सांगायचं आहे, यावर्षी केवळ राज्यातल्या जवळपास 82 ते 83 लाख शेतकऱ्यांनीच पीक विमा भरलेला आहे। याचा अर्थ या योजनेमध्ये केवळ 50% शेतकरी सहभागी झालेले आहेत। त्यांना त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरावी लागणार आहे, ती जवळपास 450 ते 500 कोटी इतकी आहे। हे शेतकऱ्याचं दुहेरी नुकसान आहे। आता धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आहे। जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत। माझी सर्व जागरूक अशा नागरिकांना आणि सहकारी मित्रांना विनंती आहे की शेतकऱ्याचे पंचनामे झालेत की नाहीत याची खात्री करून घ्यावी, अन्यथा एखादं महसूल मंडळ नंतर वगळलं जाईल। कारण आता तालुका प्रशासन जो अहवाल जिल्हा प्रशासनाला देणार आहे तोच अहवाल राज्य शासनाकडे जाणार आहे आणि आपल्याला अतिवृष्टीची मदत मिळणार आहे। तेव्हा जागरूक नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आपले पंचनामे झालेत का नाहीत हेही आवर्जून पाहावेत आणि आपल्याला अतिवृष्टीची मदत मिळवून घ्यावी, ही सांगण्यासाठी मी आपल्या समोर आलो। नमस्कार।